आज मी तुमच्यासोबत लिटल मिलेटची डाळ खिचडी शेअर करणार आहे। तुम्ही मिलेट हा शब्द तर खूप वेळेस ऐकला असन। मिलेट आपल्या शरीरासाठी किती गरजेचे असतात ते देखील तुम्हाला माहीत असन। मिलेट खूप जास्त पोषक तत्वाने भरलेले असतात आणि आपल्या शरीराला तर खूप गरजेचे असतात आणि आपल्या नॉर्मल जीवनात थोडेफार तरी आपण मिलेट ॲड करायलाच हवे, कारण मिलेटमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात। आजची जी रेसिपी मी बनवलेली आहे ती लिटल मिलेटपासून बनवलेली आहे आणि मस्त रसरशीत अशी मी लिटल मिलेटपासून डाळ खिचडी बनवलेली आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर मी इथं घेतलेलं आहे अर्धा वाटी मिलेट आणि ही मिलेट मी 1 घंटाभर पाण्यात भिजवून ठेवलेलं होतं। तर तुम्ही पाहू शकता दिसायला कशा प्रकारे दिसत आहे। जशी नॉर्मल आपली गावरान भगर असते ना त्या पद्धतीनेच हे मिलेट दिसत आहे। तर आता मिलेट वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जवळपास 5 प्रकारचे मिलेट असतात। लिटल मिलेट म्हणजे छोट्या मिलेटमधले प्रकार सांगते मी। आणि ज्वारी बाजरी आपली जी मोठीवाली असते ना तीही मिलेटमध्येच येते, तसंच नाचणी वगैरे। आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे लिटल मिलेट। आता लिटल मिलेट कसं असतं तुम्हाला दाखवते। नॉर्मल आपण जसं शेतात बाजरी ज्वारी पेरली जाते त्याच प्रकारे हे मिलेटचंही पीक शेतात घेतलं जातं आणि मिलेट खाण्यासाठी खूप शरीराला पोषक असतात। तर हे आहे लिटल मिलेट, म्हणजे इंग्लिशमध्ये ह्याला नाव आहे लिटल मिलेट, मराठीमध्ये ह्याला सावा म्हटलं जातं, तसंच लहान बाजरी म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये याला कुटकी आणि समाई म्हटलं जातं। तर एक प्रकारची ही बाजरीच आहे आणि छोटी लहान बाजरी आहे आणि दिसायला सेम भगरीसारखी दिसत आहे। तुम्ही पाहू शकता कलर याचा पांढरा आहे, हलका पांढरा कलर आहे आणि याची टेस्ट थोडीफार बाजरीसारखीच येते। पण हे जे लिटल मिलेट आहे ते खूप हेल्दी आहे। याच्यामध्ये लोह, कॅल्शियम, विटॅमिन्स, बी विटॅमिन्स आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात, ज्यामुळे आपल्या शरीर निरोगी राहण्यास मदत होते। तसंच याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम हे सर्व असतं आणि आपल्या शरीराला फायबर, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम किती गरजेचं असतं तुम्हाला तर माहीत आहे। आणि या मिलेटमधून आपल्याला ते सर्व भेटतं आणि हे मिलेट पचायला खूप हलका असतं, कारण की याच्यात गुलटेन नावाचा पदार्थ बिलकुल नसतो। गुलटेन मुक्त हा लिटल मिलेट असतो आणि पचायला एकदम हलका आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दिसत आहे। तर चला मग आता उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। तसंच हे जे लिटल मिलेट आहे ना वजन कमी करण्यास मदत करतं आणि ज्याला वजन कमी करायचं किंवा वेट लॉस करायचं आहे त्यांनी लिटल मिलेटचे सर्व प्रकार, म्हणजे जितके मिलेट आहेत ना 4-5 ते मिलेट तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करून घ्यावेत। आणि आता मी पूर्ण मिलेटच्या महिनाभर रेसिपी टाकणार आहे। वेगवेगळे मिलेट मी सर्व घरी आणलेले आहेत आणि वेगवेगळ्या मस्त छान अशा मिलेटच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अपेक्षा करते की मिलेटच्या रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडतील। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। तर इथं अर्धा वाटी मिलेट मी 1 घंटा भिजवून ठेवलेले होते। तसंच आता 4 चमचे इथं हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता मूग डाळ आणि मिलेट छान पाण्यामध्ये धुवून घेत आहे, म्हणजे मिलेट भिजू घालायच्या अगोदरच छान 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आणि स्पेशली जे मिलेट आहेत ना ते ऑर्गॅनिक मिलेट आम्ही मागवलेले आहेत। ऑर्गॅनिक मिलेट आहेत, सेंद्रिय शेणखतावर उगवलेले हे मिलेट आहेत आणि याच्यामध्ये टेस्ट इतकी भारी आहे, एकच नंबर। तर इथं मिलेट आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी घेतलेला आहे इथं कुकर आणि कुकरमध्ये ही मी मिलेट आणि डाळ टाकून दिलेली आहे। सोबतच आता 1 वाटी मिलेट असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 2.5 वाट्या पाणी शिजण्यासाठी घाला। पण आता मी ही डाळ खिचडी बनवत आहे मिलेटची, तर पाणी थोडं एक्स्ट्रा घालणार आहे। 1 वाटी मिलेटसाठी छान 3 वाट्या पाणी घालायचं आणि अर्ध्या वाटी डाळीसाठी 1.5 वाटी पाणी घालायचं। त्याच्या हिशोबाने 5-6 वाट्या इथं पाणी घालून घ्यायचं।
तर पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल आणि थोडीशी चिमूटभर हळद पावडर टाकायची. कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम गॅसवर छान कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या. 3 शिट्ट्यामध्ये छान मऊसूद आपलं जे मिलेट आहे आणि डाळ आहे ती शिजून तयार होते. आता या खिचडीला आपल्याला फोडणी द्यायला घ्यायची आहे. फोडणी देण्यासाठी कढई गॅसवर ठेवून घेतली. कढईमध्ये 2 चमचे कुकिंग ऑइल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की लगेचच फोडणीला जिरे, मोहरी सोबतच बारीक कट केलेलं लसूण, हिरवी मिरची टाकून घेतली. छान 2 मिनिट फोडणी तळसून कांदा टाकून घेतला. कांदाही 1-2 मिनिट छान परतून घेतला. नंतर इथं टोमॅटो टाकून घेतलं. या खिचडीमध्ये तुम्ही ना तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या टाकून घेऊ शकता आणि टोमॅटो सोबत मी थोडेसे मटर देखील टाकले होते. आणि ना सुरुवातीला फोडणीत कढीपत्ता राहिला होता टाकायचा म्हणून कढीपत्ता टाकून घेतला. भाज्या छान परतून झाल्या की लाल तिखट, हळद पावडर, थोडंसं मीठ आणि धण्याची पावडर टाकून घेतली. छान मसाले मिक्स करून घेतले भाज्यासोबत. आणि तुम्हाला हवा असेल तर थोडासा गरम मसाला वापरला तरी चालेल. बट डाळ खिचडी नॉर्मल मसाल्यातच छान लागते. मसाले मिक्स करून घेतल्यानंतर शिजून घेतलेली जे आपण मिलेट आणि डाळ शिजून घेतली होती ते टाकून घ्यायचं आणि आवश्यकतानुसार पाणी घालून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला खिचडी कशी हवी, दाटसर हवी, पातळ हवी, कशी हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करायचं. पाणी टाकून घेतल्यानंतर मस्त 5-6 मिनिट रसरशीत अशी खिचडी शिजून घ्यायची. मीठ कमी वाटलं म्हणून मी वरतून थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं तूप टाकून घेतलं. अर्धा चमचा तूप टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून दिली आणि मस्त इथं लिटल मिलेटची डाळ खिचडी तयार झाली. खायला 1 नंबरच लागते. तुम्ही पाहू शकता दिसताच क्षणी खायचं मन होत आहे. 1 नंबर मस्त खिचडी बनवून तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा.